चांदा चौकडी चांदा चौकडी. अगो हा देव बस. आणि बाई मी पाडाची ग पाडाची कैरी लाडाची. आईला उलट होते काय काय ना तिच्या आईला गाणं बी तिच्या आईला लावणी उलटी होती का. बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची. तुला सांगू का बायको स्वर्गात आहे ना स्वर्गात नवरा बायकोला एकत्रच ठेवत नाही का अगं म्हणून की त्याला स्वर्ग म्हणतात ना. असं आहे काय काय राणी काय म्हणतात तुझी दाजी? काही नाही बघ घरात निस्ता मार चालू आहे मला ह्यांचा तमाशाच बघणं नको म्हणून बाहेर आले बघ मी. सदा ए सदा बायको अगं दुपारी धुतोला कपडे तात्या अच्छा तात्या तुम्ही त्या महाशिवरात्रीला म्हणजे भंडारा घालायचा भंडारा लोकांकडनं वर्गणी गोळा केली आणि ती वर्गणी ढाब्यावर जाऊन खाल्ली तुम्ही. अहो बाबा पण काय म्हणा जेवण लयच भारी होतं. लय भारी होतं. 2 दिवसांनी काय 2 दिवसांनी बघ 19 तारीख जगात भारी 19 फेब्रुवारी. 2 दिवसावाले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. मी तर म्हणतो घरात जयंती साजरी झाली पाहिजे. पण तात्या आता तुमचं वय झालंय किती दिवस तुम्ही करत बसणार द्या जरा जिम्मेदार पोरांच्या अंगावर. तरुण पिढी त्या पुटऱ्यांच्या मागं नुसतं त्यांच्या सत्रांचा उतरांचा त्यांच्या घोषणा त्यांच्या प्रचाराचा दंग येतं. पुटऱ्यांच्या सभेला जायला ह्यांना वेळ आहे, त्यांच्या सत्रांच्या उतरायला ह्यांना वेळ आहे, त्यांच्या घोषणा द्यायला वेळ आहे, झेंडा लावायला वेळ आहे आणि शिवजयंती साजरी करायला वेळ नाही ह्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खरा इतिहास लोकांना समजला पाहिजे. त्यासाठी आपण त्या दिवशी येणाऱ्या प्रत्येकाला राजांचं पुस्तक वाटतो. पुढे काय करतं माहिती का फक्त राजकारणासाठी महाराजांचा वापर करतो. होय पण आपल्या मनामध्ये महाराज आहेत. आपल्याला शिवजयंती एकदम दणक्यात साजरी करायची. जगाचा राष्ट्रपती एकच शिवछत्रपती. विषय संपला. खतरनाक तात्या. तू त्या मांडववाल्याकडे जायचं त्याला मी सांगितलंय 2 ट्रॅक्टर घ्यायची समोरचं पटांग आहे ना ते मस्तपैकी पटांग झाडू काढायचं. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं ना तर जगातल्या कुठल्याही संकटाशी लढण्याची हिंमत मिळते. ज्यांना खरे छत्रपती शिवाजी महाराज समजलेत ना त्यांना महाराष्ट्रात जन्माला आल्याची किंमत कळते. चांदा चौकडी चांदा चौकडी.